एक होती गोड आजी. ती आपल्या नातवाला भेटायला जंगलातून जात होती. जंगलात मोठा वाघ, लांडगा आणि अस्वल राहत होते. वाघ म्हणाला, "आजी, तुला खाऊ का?" आजी म्हणाली, "अरे थांब, आधी मी नातवाकडे जाऊन लाडू पेढे खाऊन येते, मग मला खा." प्राणी म्हणाले, "ठीक आहे." आजी नातवाकडे गेली. तिने खूप लाडू खाल्ले आणि जाड झाली. आता परत येताना तिला भीती वाटली. मग तिने एक मोठा भोपळा घेतला, त्यात बसली आणि म्हणाली, "चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक." भोपळा गोल गोल फिरत जंगलातून जाऊ लागला. वाघ, लांडगा, अस्वल विचारतात, "अरे भोपळ्या, आजी दिसली का?" भोपळा म्हणाला, "कुठली आजी? मी तर भोपळा." असं म्हणत भोपळा टुनुक टुनुक करत पुढे गेला आणि आजी सुरक्षित घरी पोहोचली. एक होती गोड आजी. ती आपल्या नातवाला भेटायला जंगलातून जात होती. जंगलात मोठा वाघ, लांडगा आणि अस्वल राहत होते. वाघ म्हणाला, "आजी, तुला खाऊ का?" आजी म्हणाली, "अरे थांब, आधी मी नातवाकडे जाऊन लाडू पेढे खाऊन येते, मग मला खा." प्राणी म्हणाले, "ठीक आहे." आजी नातवाकडे गेली. तिने खूप लाडू खाल्ले आणि जाड झाली. आता परत येताना तिला भीती वाटली. मग तिने एक मोठा भोपळा घेतला, त्यात बसली आणि म्हणाली, "चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक." भोपळा गोल गोल फिरत जंगलातून जाऊ लागला. वाघ, लांडगा, अस्वल विचारतात, "अरे भोपळ्या, आजी दिसली का?" भोपळा म्हणाला, "कुठली आजी? मी तर भोपळा." असं म्हणत भोपळा टुनुक टुनुक करत पुढे गेला आणि आजी सुरक्षित घरी पोहोचली.